तुम्ही सर्व मुलं चांगले सुशिक्षित आहात आणि तुम्हाला शिकवण्यासाठी आई वडील सक्षम आहात. आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही करून ठेवलेलं आहे आणि तुमचे जे काही हाऊस जिद्द जे काही शिक्षणासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला पुरवतात. पण आमचं तसं नव्हतं. मला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप शिकलेली आहे आणि हिला खूप काही करता आलं असेल म्हणून आज इथपर्यंत पोहोचलं असं नाही. कारण माझं शिक्षण खूप कमी आहे. तुम्ही विचार पण करू शकत नाही इतकं कमी आहे माझं शिक्षण. पण कसं आहे, माझा जन्म एका खेड्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी तालुक्यात एक असा खेडगाव आहे. तिथे 30 वर्षापूर्वी गाडी सुद्धा जात नव्हती. साधी मोटरसायकल पण जायला कठीण होतं. तिथं बैलबंडी चालायची. माझ्या लग्नाची बरात बैलबंडीवर निघालेली होती. त्या काळात माझं लग्न झालं बैलबंडीवर. आता बघता का कुठं, आता होऊ शकते पुढच्या भविष्यात तुमचं लग्न शान म्हणून बैलबंडीवर जातील. पण आमच्या काळात आमचं लग्न मजबुरीनं बैलबंडीवर झालं. तर त्या काळात मी 11 वर्षाची होती. त्यावेळेस एक माझ्या आईचं गाव आहे शिंगणपेठ, अहेरी तालुक्यात आहे. तर माझ्या आईच्या गावात जसे ते असेल 50-60 घराची वस्ती आणि तिथं शाळाच नव्हती. मी 11 वर्षाची होती तेव्हा पहिल्यांदा शाळा ओपन झाली. तिथं पहिल्यांदा शाळा ओपन झाली. आम्ही लेकरं तिथले काय करायचे, आई वडिलांसोबत शेतात कामावर जाणे, बैल ढुरं चारायला जाणे, आमचं बालपण त्याच्यातच गेलं. मला जेव्हा शाळा ओपन झाली त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, आपण पण शाळा शिकायचं. तर आता खेड्यातले लोक म्हटल्यानंतर 11 वर्षाच्या मुलीला पहिल्या वर्गात कोणी पाठवतो का? नाही पाठवत. आई वडील आमचे नाही म्हटलं तरी मी जिद्दीनं स्वतः त्यावेळेची ती प्रमिला स्वतः जाऊन स्वतः शाळेत नाव नोंदवलं आणि माझं स्वतःचं नामकरण स्वतः प्रमिला मी स्वतः ठेवलेलं नाव. माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं नाही. आई वडिलांनी काहीतरी वेगळंच नाव ठेवलं आहे ते नाव, पण मी माझ्या नावाचं मी स्वतः नामकरण करून स्वतः या नावाला प्रसिद्धी दिली आणि आज प्रमिला अलोने गडचिरोली कवयित्री म्हणून. तर असा माझा संघर्ष आहे आणि तुम्हाला याच्यातून काय प्रेरणा घेता येते ते घेऊ शकता आणि नाही घ्यायचं आहे तर सोडून द्या, घरी गेल्यावर विसरून द्या. मला तसं नाही म्हणायचं आहे, पण माझ्या संघर्षातून तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर बघा. तर मी तेव्हा पहिल्यांदा शाळेत गेली. 17 पोरांमध्ये मी एकटी पोरगी होती त्या शाळेमध्ये. मी गावातल्या पोरींना म्हणायचे बाबा चला ना शाळा शिकायला. तर गावातले कुठलीच मुलगी तयार नव्हती. आम्हाला शिकून काय करायचे, आम्ही चूर्ण मूल आणि भांडे घासायचेच आहे. पण मला असं वाटत होतं की नाही, मला शिकायचं आहे. आज मी 4था वर्ग शिकून आता मला कळते की त्यावेळेस मी 11 वर्षाच्या मुलीनं जो निर्णय घेतला तो आत्ता मला समजतो की तो निर्णय योग्य होता. म्हणून आपण निर्णय घेताना पुढचे पाऊल, पुढचे भविष्य पाहून निर्णय घ्यायचं की त्या भविष्यात हा निर्णय चुकीचा नाही आहे तेव्हा वाटलं पाहिजे. तर ते मग मी 4था वर्ग शाळा कशी 4था वर्ग शिकली आणि त्या वेळात कसं लहान वयात लग्न करण्याची प्रथा. मग माझ्या आई वडिलांनी मी 4थ्या वर्गात 15 वर्षाची होती तेव्हा माझं लग्न लावून दिलं अहेरी तालुक्यात, म्हणजे अहेरीला. आणि लग्न लागल्यानंतर मी जेव्हा अहेरीला आली तेव्हा माझं शिक्षणाचं पूर्ण चुराडा झाला. मग लेकरं बारं, मग मुलं, मग नाही का त्यांना सांभाळा, मग तेच करा. पण असं परिस्थिती माझी एवढी हालाखीची होती की मी म्हटलं आता करावं तर काय, लेकरांना तर मला शिकवायचं आहे, माझं तर शिक्षण खूप कमी आहे. मग मी तेव्हा एका अशा बुजुर्ग एक व्यक्ती टेलर होती त्या मावशीकडे गेली. मावशी मला टेलर काम शिकायचं आहे. त्या मावशीनं मला टेलर काम शिकवताना 25 रुपये महिन्यानं ती 4 महिने शिकवली मला टेलर काम. आता तुम्हाला त्या आयट्यामध्ये फ्री मिळते आणि तुम्हाला आयट्यामध्ये सगळे प्रशिक्षण मिळते, तरी काही मुलांनी नाही का त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. जो शिकायचं आहे तो मन लावून शिकायचा. मी 4 महिने शिकली टेलर काम आणि मला 2 मुलं 1 मुलगी आहे. माझी मुलगी 3 वर्षाची होती त्यावेळेस मी टेलरचं दुकान टाकलं अहेरी तालुक्यामध्ये शहरात. अहेरी तालुक्याच्या PSCच्या समोर माझं टेलरचं दुकान होतं. तिथं 5 वर्ष टेलरचं काम केलं मी. आणि माझे मिस्टर त्यावेळेस संचयनी बँक म्हणून एक होती, कोणाला माहीत असेल, हां, संचयनी बँकेमध्ये चपराशी
1100 म्हणून लागले होते आणि 1 वर्षही झालं नव्हतं तर ते तिथलं बँक बंद झाली आणि बँक गडचिरोलीला आली. पहा आपला मार्ग कसं निघत जात होता. गडचिरोलीला येऊन माझ्या मिस्टरच्या पगारावर मला जगायचं नव्हतं. जेव्हा त्यांनी गडचिरोलीला आले तर मी म्हटलं अहेरीला टेलर काम करत तर 3 लेकरांना सांभाळणं होत नाही माझ्यानं, म्हणून मी अहेरी सोडली आणि गडचिरोलीला आले. गडचिरोलीला आल्यानंतर 1.5 वर्षानंतर ते बँक पूर्ण सोडलं. माझे मिस्टर म्हणायचे नाही आपण अहेरीला जाऊ. मी म्हटलं तिथून आल्यानंतर मी लगेच 4 महिन्यातच सिटीमध्ये टेलरचं दुकान टाकलं. मी म्हटलं इथं कपडे शिवी शहर आहे, जिल्हा आहे, आपले पोरं चांगले शिकतात आणि अहेरीला जाऊन काय करू आपण. म्हणून मी माझ्या स्वतःच्या निर्णयानं तिथल्या टेलरच्या कामामध्ये रात्रंदिवस कपडे शिवून माझ्या नवऱ्यानं 3 वर्ष तर काम नाही केलं, घरी होते. मी नाही करत म्हणे काही काम. त्यांना म्हटलं मी टेलर काम करते, तुम्ही कपड्याचा बिझनेस करा. तर ते ऐकले नाही. मग मी त्यांना एका या काय म्हणतात प्रिंटिंग प्रेसमध्ये तिथं तरी जॉब करा. मग ते तिथं जॉब करायचे. मी म्हटलं टेलर कामाला काही भागणार नाही, 3 लेकरांचं शिक्षण होते का, नाही होणार. मग मी तिथून आपली बुद्धिमत्ता वाढवून मग मी बचत गट, काही बचत गट गोळा केल्या. बचत गटातून मग माध्यमातून मग टेलर काम करायचं. मग त्याच याच्यातून मग काही उद्योग करायच्या आणि मग काही असे म्हणजे कुठलेही दुकानं, छोटे मोठे दुकानं पण टाकायचे. राखीचा पण बिझनेस केला मी, बांगड्यांचा धंदा केला. त्याच्यानंतर मी स्वतः शिवलेले फ्रॉक घरोघरी नेऊन विकलं. म्हणजे तुम्हाला लेकरांना सांगायचं आहे मुलींनो, कोणत्याच कामाला लाजायचं नसतं. आपल्याला जर प्रगतीपथावर जायचं असेल तर लाजणे बिलकुल नाही आणि काम करताना आत्मविश्वासानं काम करायचं. मनात ध्येय ठेवायचं की हे मला करायचं आहे तर करायचं आहे. कारण जेव्हा मी तो ध्येय केला, मला माझ्या लेकरांना अनफड ठेवायचं नाही, माझ्यासारखं 4था वर्ग ठेवायचं नाही, माझ्या लेकरांना चांगलं शिकवायचं आणि उंच शिखरावर न्यायचं, असं माझ्या मनातला ध्येय मी पूर्ण केला. आणि आज माझे मुलं, मोठा मुलगा माझा बिझनेसमॅन आहे, माझी स्टाफ नर्स आहे PSCला. माझी मुलगी जिल्हा परिषदला ऑडिटर म्हणून लागली आहे, ती MPSC पास आहे. आणि माझे जावई सेल टॅक्स कमिशनर आहे. आणि माझा मुलगा, लहान मुलगा इंदोरला कंपनीमध्ये जॉब करतो. मुलांचं भविष्य मी पूर्ण असं बसवून दिलं, फुलवून दिलं. कारण मी माझ्या शिक्षणाकडे किंवा माझ्या लहानच्या बुद्धीकडे मी लक्ष नाही दिलं, बुद्धिमत्तेला ताण दिलं. माझ्या लेकरांना उंच शिखरावर न्यायचं तर न्यायचं. आणि तिथेच थांबली नाही मी. लहानपणापासून मला गायनाचा खूप छंद होता. गायनाचा छंद मला, वाचण्याचं. आणि आता कसं आहे, तुम्हाला एक सांगायचं होतं, जसं मी टेलरचं दुकान टाकली, माझं शिक्षण तर केलंच होतं, पण तिथं टेलरचं दुकान टाकल्याबरोबर पेन परत माझ्या हातात आली. कारण मला लोकांचे माप लिहायचे होते, लोकांचे नावं लिहायचे होते. तर तो पेन आज मला इतक्या कामात आलं की ते पेनीनं मी आज कवयित्री म्हणून लोकांना ओळखल्या जाते. आणि माझे 5 पुस्तक प्रकाशित आहेत, 5 पुस्तक प्रकाशित आहेत. आणि मग टेलरच्या धंद्यातून मी कशी मग आता जे लघु उद्योग करतात त्यांना कर्ज मिळतो, सगळंच मिळतो. त्याच्यातलं पण आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आज मी टेलरचे धंदा, दुसऱ्यांचे कपडे शिवणारी, आज माझ्या गडचिरोली शहरात सराफा लाईन, आठवडी बाजार रोडला, मुख्य मार्केटला खोजा भाट्याच्या लाईनीमध्ये माझं दुकान आहे. सौभाग्य साडी सेंटर अँड लेडीज गार्मेंट. कारण हे घडवणं आपल्या बुद्धिमत्तेवर आहे मुलींनो. कारण नाही का, आपण आपली बुद्धिमत्ता नेहमी जागृत ठेवायची की पुढे भविष्यात आपल्याला काय करायचं आहे. नोकरी भेटणार नाही हे मला माहीतच होतं, माझं शिक्षणच कमी तर काय नोकरी भेटणार होतं. मग आपल्याला पुढे जायचं आहे तर काही ना काही करायचं. आता मी तुम्हाला सांगते, सौभाग्य साडी सेंटरचं दुकान ते बी माझ्या मालकी हक्काचं आहे. गडचिरोलीत माझं मालकीचं घर आहे, माझ्या घरी किरायवाले आहे. आणि माझ्या दुकानात जे पहिल्याची जे प्रेमीला होती तिला स्वतःला असं कंट्रोलचे तांदूळ सुद्धा खायला भेटत नव्हते, म्हणजे ते पण पुरत नव्हते लेकरांना चारायला. आज मी 2 कर्मचारी माझ्या दुकानात ठेवते. म्हणजे घरी 2 कर्मचारी पोचते आणि घरच्या कामाला मी 3 बाया ठेवल्या आहेत. माझे सुनेला सुद्धा मी काम करू देत नाही. म्हणजे असं घडवलं लेकरांना स्वतःच्या परिस्थितीतून. आता सांगते, मी जेव्हा लहान होती तेव्हा मला सायकल येत नव्हती, सायकल पण चालवता येत नव्हतं मला. आणि साधं गडचिरोली आल्यानंतर नागपूर फिरायला
नागपूरला जातात गेलं तर पैसा लागतो, गाडी करावं लागतो कोणाच्या याच्यात. आज मी सांगते, कोळेकर सरांना पण माहिती आहे, मी आज विदेश फिरून आली 2दा. एकदा श्रीलंका, एकदा थायलंड. आता तुम्ही सांगा, आता हे सगळं करताना माझ्या पाठीमागे कोणी होते का? माझे आई बाबा तर खूप कमी शिकले. माझे बाबा मी 8 वर्षाचे होते तेव्हा वारले. माझी आई होती ते म्हणजे कशी ते तर अनफडच होती ना. मीच जेव्हा कमी शिकली म्हणजे तेव्हाची परिस्थिती कशी असेल. आज विचार करा, तुमच्या पाठीमागे आई वडील आहेत, कोणाचे मिस्टर आहेत, जसं तुम्ही नोकरी करता तुमच्या पाठीमागे पण असं सोर्स आहे, ह्या मुलांच्या पाठीमागे सोर्स आहे. माझ्या पाठीमागे काहीच नाही. माझे मिस्टर फक्त नाही का त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करायला जायचे, त्यांना 3 ते 4 हजार रुपये पेमेंट मिळायचं. रात्रंदिवस कपडे शिवायची. तेवढ्यानं भागलं नाही म्हणून मी उद्योगातून सगळ्या याच्यातून बचत गटातून याच्यातून त्याच्यातून थोडं करून हे ऐश्वर्य कमवलं. तर हे सगळं तुम्हाला लेकरांना करायचं आहे. आता तुमच्या पाठीमागे तर खूप काही लोकांचं साथ आहे, त्याच्यामुळे लेकरांनो तुम्ही कधीच हार मानू नका. कारण तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्हाला शासनानं कर्ज देतो एज्युकेशनचा, आणि त्या एज्युकेशनच्या कर्जाने तुम्ही असं उंच शिखर गाठू शकता. मी तर फक्त थायलंडला, फक्त श्रीलंकेला जाऊन आले, पण तुम्हाला कुठे विदेशात शिकायला सुद्धा मिळतो, विदेशात जायला मिळतो. आज आपले पोरं विदेशात नोकरी पण करत आहेत. तर त्याच्यासाठी कोणत्याही गोष्ट करताना, कोणतंही आपण काम करताना लहान समजायचं नाही. मला चिडवणारे भरपूर होते. मी जेव्हा टेलरचं दुकान टाकली अहेरीला, तर स्वतः माझ्या घरचे लोक म्हणायचे, तू टेलरचं काम टाकली, तुझ्याकडे कोणीही लोक येतात, मार्केटला बसावं लागते, असं झालं तसं झालं. मी म्हटलं, बाई म्हटलं, लोकांना जर लाजलं आणि लोक बोलतात म्हणून जर मी माघार घेतली तर माझी पोरं कशी शिकणार? पैशाची गरज आहे आज, पैशाशिवाय काहीच होत नाही. मग आपण हारायचं नाही, हार मानायचं नाही. आपल्याला उंच शिखर गाठायचं असेल तर सक्षम होऊन संघर्ष करून जिंकावंच लागेल. तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. आज सरांनी मला इथे बोलवले. त्यांना वाटलं की मी काहीतरी तुम्हाला सांगावं, आणि माझ्या छोट्याशा बुद्धीनं मी जे काही केलं आणि तेच तुम्ही थोडंफार तरी आपल्या मनात ठेवाल. आणि मनात जर असं वाटलं की आपल्याला पण खूप काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणून आपण नोकरी आजकाल मिळेलच असं नाही. नोकरीसाठी खूप संघर्ष करावा लागते, खूप अभ्यास करावा लागते, खूप करावं लागते. माझ्या मुलीनं MPSC पास करायसाठी 5 वर्ष अभ्यास केलं तिनं नागपूरला. तेव्हा कुठे ती MPSC पास ऑडिटर झाली आहे, जिल्हा परिषदेची ऑडिटर आहे. तर त्याच्यामुळे नाही का शिक्षणात हुशार होणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बिझनेस माइंड पण आपलं ठेवणे ते पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणून मला तुम्हाला जे काही सांगता आलं सांगतो. म्हटलं माझ्याविषयी बरंच काही कमीच आहे, आणि जे काय आहे ते म्हणजे पूर्ण असं एक प्रेरणादायीच आहे. मी स्वतःला मोठी म्हणत नाही, मी तर खूपच लहान आहे आणि कमी शिकलेली आहे. पण मला असं वाटतं की माझ्यासारखं थोडं एवढं शिकलेली पोरी आहे, पुन्हा जास्त काहीतरी करावं, हेच माझ्या उद्देशानं मी तुम्हाला इथं सांगायला आलेली आहे. आणि